हा ना बाई, चलत असावं. तू आईस तर नाही आली अजून. हा ना, किती वेळ लावते. झालं ना, स्वयंपाकी झाला, सगळं काही झालं. हा व निघतच नाही ना लोक, तिथे सवयच आहे. लोक अजिबात निघत नाही ना. हा ना, तरी म्हटलं होतं आईले की लवकर जाऊ आई आपण. हा व तुझी बरोबर आहे ना, पण तू आई ऐकते काय? हा, आणि तिकडनं परत या लागते. हा हा ना बाबा, आता आई नाही म्हणते मुक्कामी राहायचं. हा ना, इथं रुपा एकटीच आहे ना, मग आणि तिची पेपर चालू आहे ना. हा बाबा, तेही आहे. परीक्षा नसती तर मग राहिली असती. हा ना बाबा. किती लागलं आणि काय लागलं त्या बाईले नाही. काय नाही, हातालेच लागलं होतं तर मग हाताले प्लास्टर झालं. हा वो बाई, आता काय करावं नाही. राहिली असती 4 दिवस अजून तर. येईन ना, माझ्या सासूबाई बऱ्या झाल्या मग येईन मी. हा वो ये जो ना. झालंच नाही होतं का आई, किती वेळ लावतो तू? हा व दूध गरम करत होती ना, रुपा काय करणार नाही. अच्छा, तर खराब होऊन जातं ना दूध. काय आहे बाबा, ह्या हाताचंही दुखणं वेगळंच आहे. रात्री बाथरूमला जा, तिकडे प्रॉब्लेम. हां, दरवाजा उघडा मग बाथरूममध्ये जा. लय मोठं हे होते बाबा, खरंच ना. देवाना हातपाय व्यवस्थित द्याव. कुठून बुद्धी सुटली आणि गेले बाहेर. आता स्वयंपाकघरात जातो म्हटलं तर गॅस पेटवता येणार नाही. हां, काही करतो म्हटलं तरी काही करता येणार नाही. काहीच नाही येऊ शकत ना, भाजी बनवता येत नाही, पोळी बनवता येत नाही. आता कसं होईन काय होईन काय माहिती. उठली का बाई? हा रे, उठले आणि बसलेच आहे. चल ना, पेस्ट लावून ब्रश गिश करून घे. हा, पेस्ट गिस्ट खोलून देतो मी, ब्रश करून घे. पाणी देतो पुण्याले. हा रे, काही जमतच नाही हातानं तर. जाऊ दे ना, नाही जमत आता काय करतो. हा, आपल्या काय हाती आहे का ते? हा हा रे, ते तर आहे. तुझे बाबा कुठे गेले? बाबा गेले डेअरीवर. मी जाऊची शकलो तर मग बाबा गेले. हाव का रे? हा बाई, स्वयंपाक करावं लागन ना, नाश्ता गिष्टा बनवा लागन त्याच्या कारण. हाव रे, नाश्ता गिश्ता काही बनवू नको. हा, खिचडी गिचडीच बनवून घे. हा, कुठं बनत बसतोय भाजी पोळ्या हे ते, काही बनवू नको. नाही बाई, मी नाश्त्याला बनवतो. मग अनिता येणार आहे तर करन ते स्वयंपाक. हाव का रे, ते येते का? हा बाई, रात्री बोललो तिच्यासोबत तर ते म्हणे येतो म्हणे आईसोबत. असं झालं तर हाव का रे, कशाला बोलवलं? हा, आता गेली होती ते माहेरी राहिले. हा म्हणाली ते नंतर जाईन म्हणे. आईची तब्येत वगैरे बरी झाली की मग जाईन म्हणे मी. हाव का रे? बिचारी आली का बाई अनिता? हाव नाही आले ना. बस. हा बाई, बसतो ना. पाय ना, बस त्या ठिकाणी काम वाढलं. हा, होतच असते ताई, आता काय करता. हा, काय व मोठ्या हौशीने गेली ते राहिले आणि तिला वापस या लागलं. हा, असे काय आता काय काय झालं राहीन ते गेले का दिवस. हा व तेही आहे ना. ते सकाळी सांगायला लागला म्हणे आई अनिता येते म्हणे. म्हटलं कशाला बोलवलं रे बापा. हा, काय व ताई, असं थोडी असते. हा, आता मी कामात येणार तर कधी येणार ते? भाऊ आले ना. हाव ना, त्यांनी म्हटलं चला आम्हा दोघीले घेऊन चला म्हटलं. हाव ना, मला तर लय खराब वाटून राहिलं. बिचारी राहायला गेली आणि राहायला भेटला नाही. जाऊ दे ना ताई, कशाला एवढा विचार करते. हा, ते काय जाणून बुजून केलं काय? हा, हाव ना बिचारे, काय सांगू, लय त्रास होते बाबा. बाई अनिता, चहा घ्या बनवतो काय? हा बाई, बनवतो ना. नाही अनिता, अजून काही बनवू नको. आताच तर हे करून आलोय. हा, नंतर बनवतो. ठीक आहे, नंतर बनवतो. हा पाय ना, ते सासरी आले भेटायला. हा ना बाई, आता याच लागलं ना. हा, म्हटलं पाहून येतो यांची तब्येत कशी येतं. भाऊ कुठे गेले? काही नाही, बाबा की नाही डेअरीवर आहे. मी घरी होतो ना तर मग बाबा थांबले तिकडे. हो ना, बरोबर आहे ना, घराचा माणूस एक पाहिजेच असते. आणि तानी होती ना तर मग तो घरीच राहिला. कालही घरीच होता. तिचा स्वयंपाक केला त्यांना. आता चहा पाणी नाश्ता गिश्ता बनवला. हाव ना, बरोबर आहे ना. मग कसं आता जवाईनं सांगितलं रात्री 11 वाजता तर तेव्हा काही येवाला नाही. आणि सकाळी रुपाचा पेपर गिपर आहे तर मग तिच्याकरताही जेवण गिवण बनवा लागलं. हाव ना, बरोबर आहे ना. पेपरही महत्वाचे आहे ना. हाव ना, ते अभ्यासच करते फक्त, काम काहीच करत नाही. करा ना. आता आता कशी पहिले हे होती अनिता, आता येईन तिच्यावर थोडी थोडी जिम्मेदारी नाही. हाव ना, आता परीक्षा झाल्यावर 2 महिन्याच्या सुट्ट्या राहील तेव्हा तिला कामच करायला लावतो. दूधही गरम करून ठेवत नाही ना ते. मग तर दूधही गरम करून ठेवा लागलं नाही तर खराब होऊन जातं. हाव, आपल्या बायाला कामच राहते. हाव ना, चला मग मी स्वयंपाक करतो. हाव, आई बाबाचाही स्वयंपाक कर. हा, जेवण जेवण करून जातील ते. नाही हो बाई, आता चहा पाणी घेतो आणि निघतो. अहो माय, आताच आले. हा, जेवण जेवण करा मस्त. हा, मस्त. नाही बा, आता काय जेवायचा प्रसंग आहे का हा? हा, काय झालं? मस्त योगेश श्रीखंड गिकंड आणते आणि बनवत्या अनिता. हा, भाजी गिजी. नाही ना, राहू द्या ना. नाही हो, आता लग्नानंतर पहिल्यांदा आला तुम्ही घरी आणि असा प्रसंग झाला. काय निमित्त लागते काय, नंतर येता येते. पहिल्यांदा आला तुम्ही तुमच्या पोरीच्या घरी. हा, ठीक आहे बाई. हा, मी लेट करू लागतो. नाही बाई, मी करतो ना स्वयंपाक. हा, तू गोष्टी कर. करतो ना, करू लागतो ना. नाही बाई, राहू दे ना, करतो मी. भाजी कशाची करू मग? नाही पाय ना बाई, त्या फ्रीज मध्ये काय येतं. हा, कालच आणला यांना भाजीपुला तसा. भाजीपुला निवडला, जेवण जेवण झाले, म्हटलं जातो थोडंसं गावात. तर काय नाही, आताच पडले. पहिले सकाळपासून असं चक्कर सारखं शिंडाळ होतं. योगेशला मी सांगतेच आहे की मला कसं तरी होते. पण पाय, हे असं होऊन गेलं. हाव का बाई, मग तुम्हाला बरं नाही वाटत होतं, घरातच झोपून राहत्या, बाहेर कशाला गेल्या? अहो, ते झोपल्या जास्त होते म्हणून. ठीक आहे, मी बाबाला फोन करतो. हा, राहू द्या ना, कामात बिझी किती असं बाबा तर. करतो ना बाबाला फोन. बाबा येतील मग मी जातो. चला मग मी स्वयंपाक करतो. हा,
चल ना, मी करू लागतो तुले, पटापट होऊन जाईन. बस बाई थोड्या वेळ, मग ये जो, मी तिथपर्यंत तयारी करतो, मग तू ये. हां ठीक आहे बाई. काय झालं, कशाला आले, काय पाहिजे? काय नाही व, मी विचारायला आलो तुले की पनीरची भाजी बनवता काय? पनीर आणून देऊ काय? नाही व, आई बाबा पनीर नाही खात ना. हाव काय, म्हटलं पनीर आणून देतो मग. हां मग श्रीखंड आणून देतो आहे ना. हा व, श्रीखंड घेऊन ये जा. बाबा श्रीखंड नाही खाणार तर दही घेऊन ये जा. हाव का व, ठीक आहे ना, मग दही घेऊन येतो. बाबा श्रीखंड नाही आवडते ना, दही तरी आवडते. हाव काय, ठीक आहे ना मग. तुले राहिले भेटलं नाही नाही? आता काय करू शकतो, कोणाच्या काय हातचं आहे? हां हाव ना, चाल मग तू कर स्वयंपाक. हां मी जातो, तुले आणून देतो, बाबा जो पाठवून देतो, बाबालाही पाठवतो. ठीक आहे ना, बाबाला पाठवून दे जा. चाल मग येतो मी. हा व, ठीक आहे ना. चाल बाबा, पटपट स्वयंपाक करू दे. लावला का बाई कुकर? हा बाई, लावला ना कुकर. काय कुकर होते, भाजी टाकून दिली. हा व, तू तर पटपट कामं करतं, तुला काय पाहा लागते. मस्त आहे किचन नाही? हा बाई, चांगलं आहे ना. आई काय करत आहे? काय नाही, बसले त्या. म्हटलं येतो, पाहून येतो, म्हटलं काय करते काय नाही तर. हाव का बाई, बसती तिथं असं, त्यांना चांगलं नाही वाटणार ना. म्हटलं पाहतो काय करतो अनिता तर. अण्णा लसण गिसण शिलायचं असं तर. नाही बाई, त्यांना लसण गिसण शिरून ठेवलंय, त्या शिरून ठेवते लसण गिसण, भाजी फुला नेमंदी डब्यामध्ये भरून ठेवते त्या. हाव का बाजार आणला असेल ना, तर भरून ठेवला व्यवस्थित. हा बाई, व्यवस्थित भरून ठेवते त्या. आता पा कसा हात घेऊन घेऊन फिरा लागते मला, कुठेही चालली हात घेऊन फिरा लागते. थोडा दिवस मग प्लास्टर उतरलं की झालं ना बाई. रात्रीच तर कंटाळा आला मला, हात खाचोय, मग काय बाबा चादर गेली तर मग ते उचलायलाही प्रॉब्लेम. बाथरूममध्ये गेली साडी उचलायलाही प्रॉब्लेम जाते, लयच त्रास होते बाई. हा व, तसं तर आहेच. आता पाहतं हे ब्लाऊज काढायला किती त्रास जाईल. हा व, ते तर आहे. मी काय म्हणते, जिथपर्यंत प्लास्टर आहे तिथपर्यंत गाऊनच घाला ना. नाही व माय, आतापर्यंत गाऊन घातला नाही, आता कुठं गाऊन घालू. नाही व, मग तुम्ही सांगा तर, तुम्ही ही साडी किती दिवस राहू देसान? आणि ब्लाऊज किती दिवस राहू द्यान, तेच तेच. गाऊन जर राहिलं तर कपडे गिपडे पटकन धुतल्या जाईल आणि निघाली लवकर ते. हा का व, हा थोडंसं ढिलही असते ना ते, तर बरं राहील तुम्हाला. हा पहा लागन, आणा लागन बाई विकत. हा गाऊन कसं नेमंदी राहील ना तुम्हाला, हात पटकन जाईल, ब्लाऊजमध्ये जायला जरा प्रॉब्लेमच जाते. हा बाई, आणा लागन गाऊन. काय फॅशन म्हणून थोडी घालून आला तुम्ही, तुम्हाला तपली काय म्हणून तुम्ही घालत आहे. हा व, ते तर आहे. बिचारी अनिता आली गाऊन आणि काम करायला लागलं. हा व ताई, बाईचं आयुष्य असंच आहे, दुसऱ्या बाईची काळजी एक बाईने घेणार तर कोण घेईन. हा व, तेही आहे. झालं वाटतं आणि त्याची भाजी किती झाली आहे ना. हा बाई, पोळ्याच राहिला फक्त. हाव का व, नाही व, ते बाबा आले ना, बाबा बोलत आहे हे आले तर. हाव काय, त्या दोघांच्या तर मस्त गोष्टी चालतील. हा व, काय पाहा लागते. राहिले असते मस्त मुक्कामी. नाही व, आता कधीतरी येईन मुक्कामी राहिले. ते घरी एकटीच आहे ना रुपा. हाव काय, बरोबर आहे, अभ्यास करत होती ते घरी, उद्याचा पेपर आहे, आज अभ्यास करते. हाव काय, तेही आहे. बाई अनिता थोडेसे भजी काढून घे. नाही व, कुठं भजे नाही ते, साधं साधं जेवायला ताटवाळा, काही एवढं भजन गिजे करू नका. काही पाहुणचारा पडलं तुम्ही मधात, काय म्हणता विनाकारणचं श्रीखंड आणि ते बोलवलं. आता काय असे काय चांगल्या वेळेस आलो का आम्ही? तुम्हाला पाहायला आलो आम्ही. काय होते व, आता काय हात तुटला मग काय खाणं पिणं राहू देऊ का आपण? काही पण ते बरं नाही वाटत ना, आपण आलो कोणा कामासाठी, आपण करून काय आलो. एवढं काही मनात नाही आणायचं, जेव्हा वाटलं आपल्या पोरीची आठवण आली येऊन जायचं. काही एवढं लोड नाही घ्या लागत. हा हो, ते तर आहे. मी पोळ्या बनवतो, तुम्ही जाऊन तिकडे बसा. ठीक आहे ना बाई, आम्ही बसतो. नाही ना, पोळ्या लाटू लागतो ना तुले. ते काही करू देणार नाही तुम्हाला, चला. मला तशीच करते, ते नका करू आई, तुम्ही ते नका करू आई, मी करतो करत राहते. हाव ना, पटापट कामं येते तिले, पटापट कामं उरकते तिले. तसंच आहे ते पोरीबाईचं. मी पोळ्या बनवतो, ताटं वाढतो. हा व, ठीक आहे ना, चला मग आपण तिकडे बसू. दुपारचं काही करमत नाही, लेकरं शाळेत चालले जाते, मग काही करमत नाही. शेतात गेलं म्हणजे बरं वाटते. टीव्ही पाहिली असती तर टीव्हीत रिचार्ज नाही, काय करावं काही समजत नाही. काय झालं ताई, बसले तुम्ही? हा व, झाले कामं की मग बसले. हाव काय, शेतात नाही गेल्या? नाही व, काही काम नव्हतं शेतात आणि हो काही नव्हता कुठचा. हाव काय, ये ना बस ना. हा बसतो ना. मी काय म्हणतो ताई, तुम्हाला एक गोष्ट माहिती पडली काय? कोणती व? लता काकू पडल्या ना. काय लता काकू पडल्या? कुठून व? अव पायरी येऊन पडल्या त्यांच्या घरच्या. हाव का व, लागलं का मग का नाही, प्लास्टर लागलं त्यांना. हाव का व, एवढं लागलं का, एवढं पडल्या काकू? हाव, आपल्या घराकडे येत होत्या तर पायरी उतरता उतरता पडल्या त्या. हाव का व, काही माहीतच नाही बाई मला तर. हा व, यांना सांगितलं मग रात्री. अच्छा, जा लागन बाई पाहाले काकूले मग. हाव ना ताई, जा लागन ना, हे सांगत होते रात्री. काकू पडल्या म्हणे तर योगेशनं दवाखान्यात नेलं म्हणे, तर डॉक्टरने सांगितलं की हड्डीले मार आहे म्हणून, तर प्लास्टर लावा लागते म्हणे, महिनाभर राहू द्या लागते. बाबा बाबा, एक महिना राहू द्या लागते? चांगलेच पडल्या काकू नाही? हाव ना ताई, 3 एक वाजता पडल्या म्हणते काकू. हाव
राहिली आणि झोपलीच होती, लेट उठली त्याच्या कारण. आता तब्येतीच्या कारणानं काही समजत नाही, झोपूशाच वाटते. हा हो, आता जसं जसं पोटात लेकरू मोठं होते तसं थकवा येते. हाव ना, थकल्यासारखंच वाटते. बरोबर आहे ना, आता तुला 4था महिना. थकल्यासारखं वाटणारच आहे. नाही व ताई, 4था कुठे, 5वा महिना आहे ना. हाव का व, 5वा महिना लागला आहे ना. हाव ताई, आता काय 2 महिन्यानं 7वा महिना नाही. हाव बाई ताई, म्हटलं ताईले सांगू दे की काकू पडल्या, मला वाटलं तुम्हाला माहिती आहे. नाही व, कोण सांगणार आहे मला. हा तेही आहे. आणि मावशीची सुनी नव्हती घरी, कुठं गेली ती? काय नाही वा, त्या दुकानाला काकानी काय तिच्या पोराचं साक्षगण होतं आणि तिची फ्रेंड आहे मग ती पोरगी तिच्या मायाच्याच गावला गेली ती. मग हे दोघं गेलते, मग ते राहून गेली. हाव का व, मग आली गेली असं ना. काय माहिती बाबा, ते योगेश भाऊ स्वयंपाक करत आहे. हाव का व, येईन ना व. काय माहिती येते की राहते. नाही व, कोण करा, काकू तर प्लास्टर आहे तर काहीच करणार नाही. करू कशाच्या पण त्या. ना पोळ्या लाटू शकते, ना भांडे घासू शकते, काहीच करू शकत नाही काकू तर. आता काय माहिती, आता योगेश भाऊ करते स्वयंपाक रोजच्या रोज. हाव का व, जाऊनच पाहा लागन काय झालं काकूले तर. हाव ना, चालले जाऊ नका ताई. हा, थोडंसं 4-5 वाजता जाऊ, ऊन कमी झाल्यावर. ठीक आहे ना ताई, तसंच करू, 5 वाजता चालले जाऊ. हा व, 5 वाजता जाऊ. आता झालं जेवण घेऊन, आता चला. आराम करा ना. नाही ना, एक पोरगी घरी आहे ना. हाव काय, बरोबर आहे ना. हाव ना, पेपर आहे तिचे, अभ्यास करते ती. हाव ना, बरं झालं आली तर बरं वाटलं. हाव ना, बाईले पाहायला यायचंच होतं ना. तसे येत जा, पोरीचंच घर आहे तुमच्या. हाव ना, येतो ना, काही हे नाही आहे. हाव ना ताई, तुम्ही ये जा आता. येऊ ना, आता हे हाताच असताय पाहिजे, आता महिनाभर काही पाहणी लागत. हाव ना, मग हातगीत बरं झाल्यावर ये जा. हाव ना, तुम्ही ये जा मुक्कामी. आता पाहू बा मुक्कामी काय आहे तिच्या. तुम्ही ये जा मुक्कामी राहिले मस्त. हाव येईन ना. बाई अनिता, आई निघते आता. हाव का बाई, थांबली असती थोडा वेळ. नाही व, जातो ना, ते अभ्यास करते आहे नाही करते आहे. पाहा लागल ना बाई. हाव आई, बरोबर आहे. अंधार पडायच्या पहिले गेलं म्हणजे बरं राहते, नाही तर मग लाईट पडते. दिसत नाही मग. हाव आई, आणि ते कितके जातात ना डोळ्यात. हळूहळू चालायला लावतो बाबाला गाडी. हाव बाई, हळूहळू चालवतो मी. आता काही काळजी करू नको. नाही बाई, नाही करत. आणि ये जो सासूबाईची तब्येत चांगली झाल्यावर. हाव ना, येईन ना. नाही तर मग रुपाचे पेपर झाल्यावर रुपाली पाठवून देजो. आता पाहतो बाई काय होते तर. हाव ना, मग प्लास्टर खुललं की मग पाठवून देईन मी तिला राहिले. ले भेटलंच नाही बिचारी राहिले. जाऊ द्या ना आता. नशिबाच्या वर तर काही मिळत असते काय. आणि इथंही चांगली आहे ना, ते काही एवढं हे नाही आहे. तुम्ही नेमंदी सांभाळून घेते तिले. नाही व, ते आपल्याला बोलायला काही चान्सच देत नाही. कामही पटपट करते, सगळंच करते. आता आली, स्वयंपाक केला, हे केलं ते केलं, लगेच कामच करत आहे तिथं. आली त्यापासून बसलीच नाही. जाऊ द्या नाही, काय होते आता, एखाद्या दिवशी येते काम जास्त. चाल बाई मग. येतो. घे जा बाबा काळजी. हाव बाई, घेतो ना काळजी. तू लक्ष ठेव तब्येतीवर. हाव ना बाबा, ठेवतोच मी, तुम्ही काही काळजी करू नका. चला मग, उशीर होतोय. हाव चल ना. चाल बेटा, येतो. हाव आई, ये ना. पोचल्यावर कर फोन. हाव करतो ना पोचल्यावर. हा बाई, पोचल्यावर फोन करा आणि काही काळजी करू नका तुम्ही अनिताची. हाव ना, तुम्ही आहे एक आई गेली तरी दुसरी आई आहेच तिची. मग काय करता. तशी दुसऱ्याची पोर तशी आपली पोर. हाव बाई, तसंच करा लागते. दुसऱ्याची पोर आपली माना लागते, तेव्हा दुसऱ्याच्या घरी आपली पोरगी मानते ना. हाव ते तर आहे. चाल मग बेटा, येतो. आई, तुम्ही आराम करते का? चलता का रूम मध्ये? नाही व, बसतो आता थोड्या वेळ. हाव काय, ठीक आहे ना मग. चहा घ्या बनवू काय? नाही व, आता असं जेवण झालं, पुढे चहा घ्या बनवतं. हाव काय, ठीक आहे मग. मी किचन आवरते. हाव आवर ना. मग मी किचन मध्ये आई. हाव ठीक आहे ना. चाल मग, मी बाहेर आराम करतो. हाव ठीक आहे ना, करा ना आराम. असं आहे बापा, हा हात बी गळ्यात घालू घालू ना कंटाळा येते. बापरे काकू, हे काय झालं? काय निव मंदा ये ना बसणं. कसं काय झालं काकू ये? काय निव मंदा, सगळे कामं गिमं झाले आणि म्हटलं चाल तुझ्या घरी जातो, नाही तर सविताच्या घरी जातो. तर काय पायरी पडलीस ना मी. पडली तर हातावर पडली, तर हात तर सुजून गेला. मग दवाखान्यात गेलो, डॉक्टरना मग एक्सरे असं म्हटलं. 1 महिना राहू द्या म्हणे, 1 महिन्याच्या नंतर काढू म्हणे. हाव का हो काकू? मग काय म्हणते अश्विनी? अश्विनीची तब्येत कशी आहे? चांगली बा काकू बाई, तुमची सांगा. हे काय करून घेतलं? आता हातानं केलं काय? हाव का काकू, झालं काय जेवण जीवन? हाव, आणि आली आता थोडा वेळ झाले. तिनं स्वयंपाक केला आणि जेवलं बिवलं आणि तिचे आई वडील गेले. तिचे आई वडील होते, चालले होते चहा पिऊन. तर मी म्हटलं नाही, मी स्वयंपाक करतो आणि जेवण करून जा. पहिल्यांदा आलते ते. हाव काकू, बरोबर आहे ना. काहीच समजलं नाही ना, अचानक झालं बाई हे. तसंच आहे मावशी, काही समजत नाही. हाव ना काकू, तसंच राहते ते, काही समजत नाही. मग अनिता काय करते? काय नाही, स्वयंपाकघरात काम करते. हाव काय, बापरे अनिता, ओळखते की नाही आम्हाला? हा ताई, ओळखते ना. तुम्ही मंदा ताई आहे ना? हाव, मी मंदा आहे. मला वाटलं ओळखतच नाही का तू? ओळखते ना काकू ताई मी, काही काळजी करू नका. हाव तेच म्हटलं. आज मला सकाळी माहिती पडलं, मग चालू अश्विनी
बाबाची भेट घेऊन येऊ. आणि म्हटलं कोणी नसन तर स्वयंपाक करून देतो. नाही व हिले रात्री योगेशला फोन केला, योगेशला सांगितलं असं असं झालं. मग ते बोलली येतो म्हणून मी. आणि आली ती. एक दिवस पहिलेच तर गेलती होते. एक दिवस राहायला भेटला तिला माहेरी. हाव का काकू? काय होते आई, एक दिवस राहिली 2 घंटे राहिली काही फरक नाही पडत. नंतर जाईन ना मी, नका हे करू. नाही व पोरीबाईचं एक मन असते. आता जाऊ द्या, आता त्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे. हा व ते तर आहे, फक्त एवढंच आहे की नेमंदी हालचाल झाली पाहिजे त्या हाताची. हा व डॉक्टरनं तर चांगला आहे. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा. धन्यवाद.